शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला कॅबिनेटची मंजुरी मिळालेली आहे। लाडकी बहीणसारख्या कर्जमाफीचा खेळ मांडू नका। लाडकी बहीणमध्ये 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर राजू शेट्टी यांची टीका। ऐंशी लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाही, मात्र लाभ घेतलेल्या 14,000 पुरुषांकडून पैसे वसूल करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती। लाडक्या बहिणींची मतं विकत सरकारी तिजोरीतून पैशांची अफरातफर। सरकारवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। राऊत आक्रमक, तर महिलांना पैसे मिळू नये यासाठी राऊतांचे प्रयत्न, त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा। बन यांचा पलटवार। अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईत बोलावलं। भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू। सत्तारांची टीका, तर संभाजीनगरमधून सत्तारांच्या मुलाची बंडखोरी। सोलापुरात विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का। आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद। अर्जावर बोगसही सूचक नागेश भोसलेंचाच आक्षेप, तर भाजपनं दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप। अमरावती विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार बिप्लव बाजोरी यांचा अर्ज बाद। काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुखांचा बाजोरी यांच्या अर्जावर आक्षेप। संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचा आरोप। कोकण विधान परिषद निवडणुकीतील महायुतीची बंडखोरी शमली। महेंद्र दळवींची मुलगी जुईली आपला अर्ज मागे घेणार, सूत्रांची माहिती। मंचरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्रांती महामोर्चा। पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न। कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमीभाव देण्याची मागणी। रोहित पवारांसह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। कुणबी दाखले आणि हेल्पलाईनबाबत निर्णय। पुढील 3 महिन्यात आश्वासनांची पूर्तता करा, हलगर्जीपणा केल्यास थेट कारवाई। विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा। शासन निर्णयाचं कौतुक, मात्र अद्यापही मी समाधानी नाही। मराठा समाजाला आरक्षण दिलं असलं तर बलिदान गेलं नसतं, जरांगेंचा निशाणा। 58 लाख नोंदणींच्या प्रमाणपत्रांचं लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी। पुण्यातील विषारी दारू प्रकरणी सीआयडीच्या 10 टीम तयार। सर्वच्या सर्व 6 आरोपींना अटक। दापोडी पोलिसांकडून सीआयडीकडे गुन्हा वर्ग। सोनम वांगचुक यांची कॉक्रोच जनता पार्टीला साथ। 5 जूनपर्यंत बदल न झाल्यास दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होणार। वांगचुक यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा। सीबीएसईच्या अध्यक्षपदी मराठी व्यक्तीची नियुक्ती। आयएएस अधिकारी प्रशांत लोखंडे यांची सीबीएसई अध्यक्षपदी निवड। सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंह यांची तडकाफडकी बदली। नागपूर एपीएमसी आता राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून घोषित। फडणवीसांच्या ऐतिहासिक निर्णयामुळे नागपूर बाजार समितीला आता देशपातळीवर ओळख। वर्षभरात तब्बल 4 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त शेतीमालाची उलाढाल। भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार। डीआरडीओकडून स्वदेशी रुद्रम 2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। 300 किलोमीटर दूरपर्यंत मारक क्षमता।